विहित कर्म आहे, पण विहित कर्मातलं आता समोर कर्म आहे. आत्ता सध्या माझ्यासमोर काय कर्म आहे? प्रवचन करणं आहे. आणि तुमच्यासमोर काय आहे? मी जर प्रवचन करायला जायचं आहे, मला नित्यकर्म प्रवचनाचं आहे, पण मी म्हटलं नाही, आज झोपून राहायचं, जाऊ द्या, प्रवचन नको. किंवा मी दुसरेच कुठंतरी गेलो, कीर्तनाला गेलो. तुमचं नित्यकर्म काय? ऐकणं. आता प्रवचन चालू आहे, प्रवचनात मी प्रवचन सांगणं माझं नित्यकर्म आहे. मी प्रवचन सोडून दुसरंच काही सांगायला लागलो, त्या माझ्या नित्यकर्माचा त्याग झाला. तुम्ही प्रवचनात ऐकायचं सोडून कोण आला कोण गेला, पारायण करणाऱ्या माणसाचं नित्यकर्म आहे पारायण करणं. कोणी खडीसाखर ठेवली, कोणी 4 रुपये ठेवले, 10 रुपये ठेवले, तिकडे लक्ष गेलं की ते नित्यकर्म संपलं. प्रत्येकाला नित्यकर्म देवाने दिलेले, त्याच्या स्वभावानुसार, अधिकारानुसार त्याला नित्यकर्म म्हणजे एकदम समोर आलेलं. विहित कर्म भरपूर आहेत, शास्त्राने तुम्हाला सगळी सांगितलेली आहेत.